हाय हॅलो वेलकम टू फूड अँड व्लॉग. तर हा व्लॉग आहे गुरुवारचा, म्हणजे कालच्या दिवसाचा, ज्या दिवशी गणेश जयंती होती त्या दिवशीचा. तर या ठिकाणी संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि पाहू शकता एका बाजूला मी चहा पण ठेवलेला आहे आणि दुधावरची साय सकाळी काढली नाही मी, कारण मला आत्ता संध्याकाळी मोदक करायचे होते. मग मोदकाचे जे सारण असतं त्याच्यामध्ये साय आपण वापरतो, मग त्यासाठीच इकडे मी 1-2-2.5 चमचे साय काढून घेतली आणि राहिलेली साय आपल्या जे आपण तूप काढण्यासाठी विरजण लावतो ना त्याच्यामध्ये टाकलेले आहे. तर आता आज सगळ्यात प्रथम तर तुम्हाला गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. गणेश जयंती काल झालेली आहे तरी पण मी आज तुम्हाला शुभेच्छा देत आहे. तर आज मी तुम्हाला छान असे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक करणार आहे, तर ते मी दाखवते. सर्वात पहिले तर मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की मी काय मोदक बनवण्यात एवढी परफेक्ट नाही. जशी मी घरी बनवते तसेच मी आज शेअर करणार आहे. जसे येतील तसे. शेवटी चव महत्त्वाचे आणि आपण देवाला ज्या भावाने देवाला नैवेद्य अर्पण करतो ना, तो भाव महत्त्वाचा आहे. तर यासाठीच मी आज करणार आहे. फार नाही, जास्त 21 किंवा 11 असे जेवढे होतील त्या पद्धतीत. सारण किती बनतं आहे त्याच्यावर मी मोदक किती करणार आहे तुम्हाला मी दाखवेन. तर साधी सोपी पद्धत जी आपण घरात वापरतो घरगुती तीच. तर इकडं माझा आता चहा पण तयार झालेला आहे. छान असा चहा घेते अगोदर, कारण गुरुवार आहे, उपवास आहे आणि आपल्या दिवसाची सुरुवात म्हणा, दिवसाचं संध्याकाळच्या टायमाला चहा लागतोच, मला तरी लागतोच. आणि उपवास असेल तर त्या दिवशी स्पेशली तर चहा हवाच. आता चला, तर आता मी चहा घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर ओलं खोबरं काढायची एक ट्रिक सांगते. नारळ फोडल्यानंतर तो डीप फ्रीजमध्ये ठेवायचा आणि नंतर एक अर्धा-पाऊण तासाने किंवा 1 तासाने काढून तो असा नॉर्मल पाण्यात ठेवला की पटकन नारळ आपल्या बघू शकता अशा प्रकारे पटकन त्याच्या आतलं खोबरं जे निघून जातं. तर गूळ पण माझा चिरून झाला. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दाखवते की ती सोप्या पद्धतीने बघा आपण हे नारळाचं जे बक्कल आहे ना ते काढू शकतो. तर आता ह्याला मी खिसणार नाही, सरळ मिक्सरला लावणार आहे. त्यासाठी अगोदर चिरून घेते. खिसल्यासारखंच आपल्याला टेक्स्चर येतं जरी तुम्ही मिक्सरला बारीक केलं तर. त्याच्या अगोदर काजू आणि बदाम मी मिक्सरलाच फिरवून घेणार आहे. थोडीशी पावडर आणि थोडेसे अख्खे राहिले तरी चालतात. आणि त्याची बघा अशी पावडर आणि तिथं मनुकेसुद्धा मी घालणार आहे. सारणामध्ये मनुके खूप छान लागतात, मध्ये मध्ये खाताना जर आले ना तर खूप छान मनुके लागतात. तर आता इकडे एका मिक्सरच्या भांड्यात मी खोबरं जे कट करून घेतलं ना ते बारीक करून घेतलं. इकडं कढई ठेवली आणि तूप टाकलं पहिला कढईमध्ये. आणि अगोदर जे मनुके होते ना ते मी भाजून घेणार आहे. आणि जी ड्रायफ्रूटची पूड होती ना काजू बदामाची ती मी नंतर वरून घालणार आहे. तर पटकन काढून घ्यायचे बदाम काजू मनुके, नाहीतर ते पटकन करपतात. मग आता लागलीच त्याच तुपामध्ये मी खोबरं खरपूस असं भाजून घेते तांबूस कलरवर. तर खरपूस असं भाजलेलं आहे. गॅस मंद आचेवर आहे. त्याच्यानंतर आता जो खिसलेला गूळ आहे ना तो मी घालणार आहे. गूळसुद्धा छान त्याच्यामध्ये मेल्ट झाला की आता इथं जी साय मी काढून ठेवलेली ती सायसुद्धा घालून घेते आणि छान त्याला मिक्स करून घेतलं. आता त्या सगळ्या शेवटी वेलची, जायफळ आणि याची पूड मी घालून घेतली. गॅस बंद केला आणि आता इकडं आपलं छान असं सारण तयार झालं आहे. आता मेन पार्ट येतो याच्यामधली उकड काढायची तांदळाची. तर या ठिकाणी मी बघू शकता 3.5 वाटी माझं पीठ भरलेलं आहे. तर एवढं मी वापरणार नाही मोदकाला, राहिलेल्या पिठाच्या मी भाकरी करणार आहे, त्यामुळे मी एकदमच उकड काढून घेते भाकरीसाठी आणि मोदकाच्या पारीसाठी सुद्धा. तर 3.5 वाट्या पीठ भरलं म्हणून मी 3.5 वाट्याच पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये तूप आणि थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं दूधसुद्धा टाकणार आहे, जेणेकरून आपले मोदक आहे ना ते पांढरे शुभ्र व्हावे म्हणून. तर आता ह्याला उकळी आल्या आणि आता हे पटकन भरभर करण्याची प्रोसेस आहे ह्याची. पीठ टाकल्यानंतर भरभर हे आपल्याला मिक्स करावं लागतं, नाहीतर मग गुठळ्या होतात. 5 मिनटं मी छान असं ते मिक्स करून घेतलं आणि नंतर झाकण ठेवून आहे ना मी याला 10 मिनटाची वाफ देणार आहे. गॅस मी आता बंद करते. बंद गॅसमध्येच आता मी छान असं याला कढईमध्येच ठेवलेला आहे. 10 मिनटानंतर बघू शकता अजूनसुद्धा खूप वाफा निघतात, तरी पण आपल्याला हे पटकन गरम असतानाच करावं लागणार आहे. तर थोडंसं जास्तच गरम होतं म्हणून मी उलटण्यानं अगोदर त्याला मोडून घेतलं आणि जसजसं हाताला सोसवेल असं मी आता शेजारी मी थोडंसं कोमट पाणी, गरम पाणीच घेतलेलं आहे, जेणेकरून वाटलं तर घालायला. पण काही आवश्यकता वाटली नाही. थोडंसं एकदम किंचितचं हाताला मी लावल्या केलं, पण परंतु
पाण्याचं प्रमाण माझं परफेक्ट झालं. 3.5 वाट्या पाणी आणि 3.5 वाट्याच पीठ होतं, त्यामुळे छान असं पीठ झालं, कमी कुठेही झालं नाही. आणि अशा प्रकारे मळून घेतल्यानंतर एक गोळी घेऊन आपण असं हातावर प्रेस करून बघायचं. जर चिरा पडल्या नाही तर आपलं पीठ परफेक्टचं झालं आहे असं समजायचं. आता इथं बघू शकता अजिबात चिर वगैरे पडत नाही पिठाला. तर पीठ एकदम ओके झालेलं आहे मोदकासाठी. आणि इकडं मी लाटून मोदक करत आहे. हातानं पारीवर वगैरे ते काही मला जमत नाही, त्यामुळे मी असे लाटून नंतर एका वाटीने ना त्याला एकसारखा आकार देऊन नंतर थोडंसं मी लाटून घेतले. खूप छोटे वाटत होते म्हणून मला. आणि नंतर त्याच्यामध्ये सारण भरून व्यवस्थित असं मी त्याला कळ्या पाडलेल्या आहेत. आणि इकडं गॅसवरती मी उकडायसुद्धा ठेवले. आणि इकडं तयार झाले मोदक छान असं केसर वगैरे लावून. आणि